असं वाटतं की अलीकडे पुणे शहरामध्ये पाण्यामुळे लोकांचे फार मोठे बेहाल झालेले आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये घरामध्ये पाणी शिरलेलं आहे. गोरगरिबांची घरं उद्ध्वस्त झालेली आहे. त्यांनी कमावलेले सगळं जे काही त्याची प्रॉपर्टी आहे, कपडे आहे, धान्य आहे, इतर काही सामान आहे, सगळं पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे. या सर्वांचा जो पंचनामा आहे तो पंचनामा झाला पाहिजे आणि करू राज्य सरकारच्या वतीनं ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्याला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. पण पुन्हा अशी घटना होऊ नये. माणसाचं जे पाणी आहे ते पाणी जे आहे ते एवढ्याला तेवढं सोडलं नव्हतं, तरी पाणी त्या ठिकाणी आलेलं आहे. तर याचा अंदाज घेऊन त्या अधिकाऱ्यांनी सुद्धा लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. आणि पाऊस एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे, याचा मोठा पाऊस झाला तर घरामध्ये पाणी जाऊ नये यासाठी विशेष यंत्रणा उभी करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि महानगरपालिकेने जर अभ्यास करू, पुण्यामध्ये अनेक वेळेला हे प्रकार घडलेले आहेत, अनेक वेळेला ते पाणी गेलेलं आहे. त्यामुळं कायमचा बंदोबस्त करण्यासाठी त्याच्यामध्ये काहीतरी विशेष रणनीती तयार करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि लोकांचे हाल होणार नाही याची काळजी राज्य सरकार आणि महानगरपालिकेने घेतली पाहिजे अशी माझी त्यांना